दादा धस यांनी पोलिसाला सहआरोपी करा म्हणून मागणी केली आहे. महाजन आणि राजेश पाटील यांना सहआरोपी करा म्हणून मागणी केलेली आहे. त्यांच्याबद्दलचं मला काय माहिती नाही. काळजी म्हणून तुम्ही धनंजय देशमुख आणि मसाजोग या ग्रामस्थाला आंदोलन करण्यास देखील आवाहन केलं होतं, मात्र काय ग्रामस्थ उपोषण करण्यात ठाम आहे. हा मग हे बघा, शेवटी कुटुंब लई संकटात आहे. बघा, माणुसकी म्हणून बघायची असली तर देशमुख कुटुंबाकडे माणुसकी म्हणून बघायचं पाहिजे. तिकडं ना मुंबईत नाही, मुंबईत माणुसकी जीव नाही, तिकडं जाऊन नाही माणुसकी बघायची. तुम्हाला माणुसकी जिवंत बघायची असली तर देशमुख कुटुंबाकडे बघायचं. किती हाल आहेत, ते कुटुंब किती संकटातून चाललं, किती त्रासातून चाललं ना. त्यामुळं एक तर त्यांचं लेकरू गेलं, त्याच्यात त्यांनी उपोषण करायचं. ही साधी गोष्ट नाही. उपोषण करतो मी, मला माहिती आहे उपोषण केल्यावर काय आलो ते. माझं 2 दिवसाला दुःख होतं, 2 दिवसाला. ही सत्य परिस्थिती. मी आत्ता 11:15 आत्ता उठलोय दुपारी. इतकं रातभर ताप, माझं पुरं अंग सणसणून आलो, सगळं अंग ठणकत होतं रात्रभर. उपोषण साधी गोष्ट नाही. त्यामुळं त्यांना विनंती होती माझी की तुम्ही उपोषण नका करू बा, दुसरं काही आंदोलन करा. हे माझं त्यांना माझा अनुभव सांगणं होतं. पण ते त्यांचाही दोष नाही. तुम्ही 5-7 दिवस त्यांनी घोषणा करून जर सरकार आणि मंत्रिमंडळाचे एखादं शिष्टमंडळ भेटून त्यांचे सरकार त्यांची भावना दाखवत नसत, भावना शून्य झाल्यासारखं सरकार वागते त्यांच्याशी, त्यांनी घोषणा केली, मग त्यांना जाऊन भेटावं बाबा, आम्ही सगळ्या मागण्यांची लगेच आजच्या आज अंमलबजावणी करतो असं त्यांना म्हणावं. सहआरोपी करतो सगळ्यांना. ते 7-8-10 पोलीस आहेत त्याच्यात 2-4 PI API येतं, यांना सहआरोपी करतो. कोणाकोणाला त्या आरोपींना कोणी सांभाळलं त्यांना सहआरोपी करतो. कोणी गाड्या पुरवल्या त्यांना आम्ही सहआरोपी करतो. आणि ती काय गाडी संतोष भैयाची बॉडी घेऊन कळमकडं का पळत होती, तिकडं कोणची बाई कपडे फाडून तयार केली होती की बदनामी करण्यासाठी संतोष भैयाच्या. तिच्या दारात तो मृतदेह तिच्या घरात ठेवायचा होता. हे काय षडयंत्र होतं, हे कोणत्या मंत्र्यांनी करायला लावलं. त्याच्यात फोन कोणाचे गेले त्या बाईला म्हणा, पोलिसांना म्हणा, धनंजय मुंडेने फोन केलेत का, त्याचे ते शिड्यार काढले पाहिजे. मग हे याच्यात बडा नेता कोण. मान्य न्यायालयाला पुढं बी सांगितलेलं तो तपास यंत्रणेनं की याच्यात बड्या नेत्याला फोन गेले. बडा नेता नेमकं कोण उघडा पडू द्या. हे सगळं व्हायला पाहिजे. ती केस अंडर ट्रायल चालायला पाहिजे. ह्या मागण्या आम्ही तातडीनं अंमलबजावणी करतो असं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारचं एक शिष्टमंडळ तिथं जाणं गरजेचं आहे. दुसरीकडं एखाद्या दिवस तुम्ही 4 दिवस लेट गेला, 2 दिवस लेट गेला तरी चालतं, पण ती भावनिक मुद्दा आहे. त्यांचं लेकरू गेलं, त्यांचे तळतळे, तुम्ही तिथं जात नाही आहे म्हणून ते ठाम याच्यासाठी येतं. मी ती सविस्तर चर्चा केलेली, त्यांच्याशी घरी बसूनसुद्धा केली आणि बाहेरसुद्धा केली. सविस्तर चर्चा मी त्यांच्याशी केलेली की जर सरकार त्यांना उपोषण करायला यासाठी ठाम आहेत की त्यांचाही नाविलाज आहे ना, तुम्ही त्यांच्याकडे जातच नाही आहेत. आणि हे दुर्दैव आहे. देशमुख कुटुंब आमरण उपोषणाला बसणं म्हणजे हे दुर्दैव आहे. आणि जर सरकार असं करणार असलं तर उद्या राज्य पूर्ण ढवळून निघणार आहे. ते उपोषणाला बसल्यावर मी राज्यातल्या सगळ्या जनतेलाही सांगतो आणि मराठा बांधवांनाही सांगतो, सगळ्यांनी मस्साजोगकडे लक्ष द्या. सगळ्यांनी मस्साजोगकडे जायचं. तुम्हालाही सांगतो आता सगळ्यांनी जायचं. येणार ना? सगळ्यांनी त्या देशमुख कुटुंबाच्या पाठीशी उभा राहायचं. धनंजय मुंडे आणि दर्शनची भेट झाल्यावर तुम्ही त्यांच्यावर टीका केली होती, मात्र आज मसाजोगच्या ग्रामस्थांनी दशांना पाठिंबा जाहीर केला आहे. नाही, त्याचा विषय त्या विषयात मला काही बोलायचंच नाही. ते विषय संपला माझ्यासाठी. दशांना तुम्ही गद्दार म्हणाले होते, पण गावकऱ्यांनी पाठिंबा देत आहे. समजा मसाजोगची सांगितलं ना, ते विषयच माझ्यासाठी संपला. मी एवढा जीव लावला होता, समाजाने बी तळ हातावर घेतलं होतं. ती जागाच नाही आहे जायची. इतका क्रूर माणसाला जाऊन भेटणं काहीच गरज नाही. तुमच्यावर जर पक्षाचा दबाव होता ना, तर मी सरळ सांगायला पाहिजे होतं. पक्षाने माझ्या दबाव आणलाय, मला सांगायला ते मॅटर दाबून टाक, तू माग सरक, ती सगळी फोडाफोडी कर आणि तू त्याला जाऊन भेट धनंजय मुंडेला. तर सरळ प्रेस घ्यायला पाहिजे होती. मी समाजाशी गद्दारी करू शकत नाही. मला पक्ष हे धसांनी म्हणायला पाहिजे होतं. मला पक्षाचा दबाव आहे, सरकारचा दबाव आहे, तू त्या धनंजय मुंडेला जाऊन भेट, ते मॅटर दाबेव. पण मी मराठ्यांशी गद्दारी करणार नाही. मी पक्षाचा राजीनामा देतोय आणि आमदारकीचा बी राजीनामा देतोय मराठ्यांसाठी. पण मी धनंजय मुंडेला भेटायला जाऊ शकत नाही. सरळ राजीनामा फेकून द्यायला पाहिजे होता, ठुकरायला पाहिजे होतं. आणि जर पुन्हा पक्ष उभं राहिले तर असते
तर मराठ्यांनी 1,67,000 मतं त्यांना दिली असती. एक शिक्का एवढी लाट तयार झाली असती. तुम्ही जाऊन भेटताना आता सांग, जाऊ द्या, मला ना ते प्रश्नच विचारत जाऊ नका. कारण मी काय जीव लावला होता मला माहिती आहे, समाजाने किती जीव लावला होता हेही मला माहिती. कोणी काय पाठिंबा द्यावं, कोणी काय सहभागी व्हावं, ते ज्यांचा त्यांचा विषय, त्यात मला पडायची गरज नाही. ते विषयच माझ्यासाठी संपलेला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.